दश दिशा भूपाळी म्हणती प्रभाती। श्रीराम समर्थ सुप्रभातम। हिंदू जागृती न्यास आणि श्री घंटाळी मंदिर संस्थांच्या प्रभातेमनी या कार्यक्रमात अमृतापाध्येचा सस्नेह नमस्कार। श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचने 16 एप्रिल। व्यावहारिक वासना तृप्त करण्यासाठी संत नसतात। नोकरी पाहिजे असेल तर ती देणारा जिथे असतो तिथे आपण जातो। त्याप्रमाणे भगवंताची भेट घ्यायची असेल तर संत जिथे राहतात तिथे आपण जावे। परमेश्वराचे स्वरूप ओळखण्यासाठी संतांकडे जाणेच जरूर आहे। संतांचे अस्तित्व त्यांच्या देहात नसून त्यांच्या वचनात आहे। संतांजवळ निर्विषय चित्त असते। रात्री सर्वजण झोपल्यावर शिपाई जसे गस्त घालतात तसे साधू संत आमच्या गैरसावधानीत जागृत असतात। आपण झोपी गेलो असताना ते आपली वृत्ती तपासतात। एका बाईला मूल झाले, पण त्याला आकडी येऊ लागली। ते पाळण्यात उगीच निश्चित पडून असायचे। ते मूल बरोबर वाढेना, चांगले हसेना, खेळेना। मुलाची ती अवस्था पाहून आईला बरे वाटत नसे। अगदी तसेच संतांना वाटते। शिष्य केला खरा, पण साधनात जर त्याची प्रगती होत नसेल तर संताला वाईट वाटते। शिष्याची प्रगती होत असेल तर संत स्वतःच्या प्रेमापोटीच शिष्याला सजवतील आणि त्याचे कौतुक करतील। संतांना फारसे कधी कोणी चांगले म्हणत नाही। त्यांनी एकाचे कल्याण केले तर त्या माणसाचे 10 नातेवाईक त्यांना नावे ठेवतात। संतांना ओळखण्याकरता जे गुण सांगितले आहेत ते त्यांची परीक्षा करण्याकरता सांगितले नसून त्यांच्या दृष्टीने उपयोगही त्याचा होत नाही। त्या गुणांचे आपण आचरण करावे म्हणून ते सांगितले आहेत। संतांजवळ राहणाऱ्या लोकांना 3 तोटे आणि 3 फायदे असतात। त्यापैकी तोटे असे की 1. वेदांत बोलायला तेवढा उत्तम येतो। 2. संतांजवळ राहिल्याने उगीच मान मिळतो। आणि 3. ते म्हणजे संत सर्व पाहून घेतील या खोट्या भावनेनी हा वाटेल तसे वागतो। आता फायदे पाहू। पहिला म्हणजे तो जर खऱ्या भावनेनी संतांजवळ राहील तर तेवढ्यानेच काही साधन न करता सुद्धा त्याचा परमार्थ साधेल। दुसरा, त्याला मान मिळेल, पण तो स्वतः मानाच्या अपेक्षेच्या पलीकडे राहील। आणि तिसरा, वेदांत त्याला बोलायला आला नाही तरी त्याच्या आचरणात येईल। म्हणून संतांजवळ राहण्याने ते सांगतील तसे वागावे, मानाची अपेक्षा करू नये आणि फारसा वेदांत बोलू नये। तोंडापर्यंत आले तरी दाबून टाकावे। संतांची आज्ञा प्रमाण मानणे हे प्रचिती येण्याचे साधन आहे। व्यावहारिक वासना तृप्त करण्यासाठी संत नसतात हे ओळखून आपण त्यांची संगत करावी। तेल आणि वात असल्यावर दिवा लावायला जसा वेळ लागत नाही त्याचप्रमाणे आपली भूमिका थोडी तयार असल्यावर सत्संगतीचा परिणाम व्हायला वेळ लागत नाही। बोधवचन। संतांना ओळखण्यासाठी अनुसंधानाशिवाय दुसरे साधन नाही। आजचा हिंदू कर्तव्य दिनविशेष 16 एप्रिल दुर्गाष्टमी, अशोकाष्टमी। चांद्रमासातील शुद्ध अष्टमीला दुर्गाष्टमी असं म्हणतात। प्रातःकाळी दुर्गेचे पूजन, नामस्मरण, निर्जळी अथवा फलाहारी उपास करतात। सप्तशती, चंडीपाठ, याग करतात। घंटाळी मंदिरामध्ये दर अष्टमीला होणाऱ्या सामूहिक श्रीसूक्त पठणामध्ये नक्की सहभागी व्हा। वेळ सायंकाळी 5 ते 6। मंडळी, रामरायाचे आणि श्री घंटाळी देवीचे शुभाशीर्वाद तुमच्या सर्व कुटुंबावर अक्षुण्य राहोत ही प्रार्थना। जानकी जीवन स्मरण। जय जय राम।